आता पुढचं प्रकरण आहे प्रकरण 14. मी आहे जगदाकारे. मी आहे जगदाकारे. ह्या प्रकरणामध्ये महाराजांनी देह त्यागल्यानंतर अ, साधकांना ज्या अनुभूती आलेल्या आहेत त्या अनुभूतींचं संकलन बाबा बेलसरे यांनी या प्रकरणामध्ये केलेलं आहे. तर आता महाराजांनी समाधी घेतली, महासमाधी झाली महाराजांची. त्यानंतर महाराजांनी सूक्ष्मात कसं कार्य पुढे केलं आणि त्याची प्रचिती सर्व साधकांना कशी आली, त्या साधकांचे अनुभव इथं आपण आता वाचणार आहोत. प्रकरण 14. मी आहे जगदाकारे. मी आहे जगदाकारे. देह सोडल्यानंतरचे अस्तित्व. पहिला मुद्दा सांगतायत बाबा की देह सोडल्यानंतरचे अस्तित्व. श्री महाराज हे संत होते. याचा साधा अर्थ असा की त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला होता. त्यांना ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान झालेले होते. त्यांच्या देहबुद्धीचे मरण त्यांनी स्वतः पाहिले होते. मी देह आहे अशा जाणीवेने वागणारे जे सामान्य जीव असतात त्यांना मृत्यूचे भय वाटते, कारण मृत्यूने तात्पुरता तरी त्यांना देहाचा वियोग होतो. परंतु श्री महाराजांसारख्या संतांना अमृतत्वाची प्राप्ती झालेली असल्यामुळे देहाच्या वियोगाचे भय उरलेले नसते. जिकडे तिकडे परमात्मा पसरला असून या सृष्टीत आनंदाशिवाय दुसरे काही नाही असे ते सांगतात. मीपणा पूर्णपणे गेल्यामुळे सर्व कर्मांचा नाश होऊन भगवंताचे नाम काय ते शिल्लक उरते. देह जिवंत असताना त्यांचे अस्तित्व नामामध्ये असते. त्याचप्रमाणे देहपतन झाल्यावर देखील त्यांचे अस्तित्व नामामध्येच असते. या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करीत आहेत त्यांना मदत करण्याचे काम संत करीत असतात. संताने एखाद्या शिष्याला हाती धरले की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारित असतो. म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात. श्री महाराज म्हणत, ज्याला एकदा मी आपला म्हटला त्याला मी कधीच नाही सोडला. त्याने मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही. या शब्दांवरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी. पण संत हे सूक्ष्म सृष्टीमध्ये विहार करीत असतात, तर उलट आपण या जड सृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असे समजून जगतो. कधीकधी आपली वृत्ती सूक्ष्म बनते आणि त्यावेळी ती संतांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचते. अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानात शब्द ऐकू येतात किंवा प्रत्यक्ष दर्शन घडते किंवा सुंदर सुवास येतो किंवा संकटामध्ये मदत मिळते. खरे पाहिले असता संतांच्या चरित्रामध्ये असल्या गोष्टींना गौण महत्त्व असते. ज्या तत्वाच्या पायी त्या संताने स्वतःचे जीवन वाहिले त्याच तत्वासाठी आपल्या जीविताचा होम करण्यास सिद्ध असणारी माणसे मागे तयार होणे हा त्या संतांच्या अमरत्वाचा खरा पुरावा होय. श्री महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपले जीवन वाहून टाकले. भगवंताला, त्याच्या निष्ठेला, त्याच्या प्रेमाला ते नाम असे म्हणत. म्हणून भगवंताचे नाम घेणाऱ्या माणसालाच त्यांचे खरे अस्तित्व पटले असे म्हणावयास हवे. हे जरी खरे तरी त्यांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचे अस्तित्व अनुभवाला आले. असे प्रसंग येथे वर्णन केले आहेत. तरी जेथे भगवंताचे नाम असेल तेथे श्री महाराजांचे खरे अस्तित्व अनुभवास येईल हे पुन्हा सांगावेसे वाटते. तर अशा रीतीने नाम आपले सर्व संत जेव्हा देहात होते तेव्हा त्यांनी पूर्ण ते नामस्वरूप झाले होते आणि त्यांनी देह त्यागल्यानंतर सुद्धा ते त्यांचा वावर हा नामातच होता. आणि त्यांनी पूर्णतः ते सूक्ष्म झाल्यानंतर महाराजांनी इथे खूप सुंदर रीतीने सांगितलेलं, म्हणजे खूप स्पष्ट केलेलं आहे की संतांचं कार्य. तसं महाराजांचं निर्वाण होण्याच्या अगोदरच ज्या अम्मा होत्या त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला होता की आता हे सर्व जगत
असं कलियुगाची सत्ता ही सर्वत्र इतकी भयंकर स्वरूपाने पसरणार आहे. असं असताना मग तुम्ही देहत्याग का करताय? तेव्हा महाराजांनी आंबांना निर्वाणापूर्वी स्पष्ट केलं होतं, की जेव्हा संत देहात असतात तेव्हा ह्या देहाच्या मर्यादा असतात. तर त्यामुळे कार्याच्या सुद्धा मर्यादा असतात. परंतु निर्वाणानंतर मात्र सूक्ष्म रूपात ह्या मर्यादा राहत नाहीत. त्यामुळे कार्य सूक्ष्मपणे करू शकतो. चित्तवृत्ती बदलायची असेल तर कार्य सूक्ष्मात होणं आवश्यक आहे. आणि तिथे महाराजांनी उदाहरण सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्मा असून सुद्धा तो त्याच्या त्या कृष्ण काळामध्ये जेव्हा कृष्ण लीलेमध्ये होता तर त्यावेळेला दुर्योधनाच्या अंतरंगाला तो बदलू शकला नव्हता. तर हे देहाच्या या मर्यादा असतात. त्यामुळे परमात्मा स्वरूप कृष्णाच्या उपस्थितीत सुद्धा दुर्योधनाचं अंतरंग किंवा दुर्योधनासमान सर्वच लोकांचं जीवांचं अंतरंग हे बदललं नव्हतं. परंतु सूक्ष्म रूपामध्ये झाल्यानंतर संत जेव्हा सूक्ष्म होतात तेव्हा कार्य सूक्ष्मात करण्यासाठी सूक्ष्मातील कार्य यशस्वीरित्या होऊ शकतं. यशस्वीरित्या होण्याचं प्रमाण हे वाढतं. हे महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ते कसं वाढतं तर इथे महाराज आता इथे पुन्हा महाराजांचा संदर्भ आपल्याला बाबा देत आहेत, की या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करीत आहेत त्यांना मदत करण्याचे काम संत करीत असतात. संताने एखाद्या शिष्याला हाती धरले की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारित असतो. म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात. इथे महत्त्वाचं आहे की त्यांच्या शिष्यांसाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात. याचाच अर्थ सर्वच भाविकांसाठी ते जागरूक असतात. असं नाही आहे की आता समजा मी गुरुदेवांची नामधारक आहे आणि समजा मला महाराजांची आठवण झाली तर मी गुरुदेवांची नामधारक आहे तर महाराज मला मदत नाहीत करणार, तर असं नाही आहे. तर ते सर्वच भाविकांसाठी किंवा एखादा शिष्य हा महाराजांचा असेल आणि त्याने गुरुदेवांची आठवण केली किंवा गुरुदेवांचं तो चरित्र वाचत असताना तो गुरुदेवांच्याशी एकरूप झाला तर गुरुदेव त्याला मदत करणार नाहीत का? तर करणार आहेत. तर इथे ते सांगतायत की संतांनी एखाद्या शिष्याला हाती धरले, तो शिष्य हाती धरले की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारित असतो. आपल्या शिष्यांना तर तो संत जन्मोजन्मी हा जोपर्यंत त्याला साक्षात्कार होत नाही, भगवत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत संत आपल्या शिष्याची साथ सोडत नाहीत. कितीही जन्म लागले तरी ते सोडत नाहीत, कारण ती त्यांनी जबाबदारी एकदा स्वीकारलेली असते. आणि त्याच प्रकारे इथे सांगतायत की म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात. श्री महाराज म्हणत, ज्याला एकदा मी आपला म्हटला त्याला मी कधी नाही सोडला. त्याने मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही. या शब्दांवरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी. पण संत हे सूक्ष्म सृष्टीमध्ये विहार करीत असतात, तर उलट आपण जडसृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असे समजून जगतो. तर इथे अशा पद्धतीने संतांचं कार्य त्यांच्या महासमाधीनंतर निर्वाणानंतर सुद्धा कसं होतं, ते कसे कार्यरत असतात, अविरत कार्यरत असतात, हे इथे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे बाबांनी. आणि त्यामुळेच आयुष्यात आल्यानंतर आपला अनुग्रह होणं हे अत्यंत आवश्यक आहे. अनुग्रह हा झालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण त्या भगवत शक्तीकडे
भीक मागितली पाहिजे, अक्षरशः प्रार्थना केली पाहिजे, की मला माझ्या ह्या जीवनामध्ये अनुग्रहित व्हायचं आहे. आपणही इच्छा ठेवली पाहिजे. कारण एकदा का आपण अनुग्रहित झालो, तर आपण जरी संतांना सोडलं, आपण जरी आपल्या सद्गुरूंना सोडलं, तरी ते आपल्याला सोडत नसतात. तसं आईने एकदा जन्म दिला, तर ती आई, ते मूल कसंही असो, ते मूल जर सद्गुणी निघालं तरी आई त्याचं पालनपोषण करतं. ते मूल मतिमंद निघालं तरी त्याचं पालनपोषण करतं. ते मूल जरी काही अपंग निघालं तरी पालनपोषण करते. ते मूल कुरूप जरी निघालं तरी पालनपोषण करते. तर तसंच आहे, की जेव्हा आपण संतांचे होतो, तर त्यावेळेला किंवा ते ते त्या मुलाने आईला सोडलं, तरीसुद्धा आई त्या मुलाच्या प्रती असलेली आईची माया किंवा आस्था, वडिलांची आस्था किंवा काळजी ही कमी होत नसते. कितीही लाथाडलं मुलांनी, तरीसुद्धा ती कमी होत नसते. तर त्यामुळे तशाच प्रकारे हे झालं एका जन्माचं. परंतु जन्माजन्माची साथ देण्यासाठी साथ देण्याची जबाबदारी संत घेत असतात आणि कुठपर्यंत, जोपर्यंत संतांनी जसा भगवत साक्षात्कार करून घेतला आहे, तो आपल्या शिष्याला जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत ते संत त्या शिष्याची जबाबदारी घेतात. भगवत साक्षात्कार झाल्यानंतर तो शिष्य स्वतः पूर्ण स्वावलंबी झालेला असतो. तेव्हा ते त्या जबाबदारीतून मुक्त होतात संत. आणि असे एकच शिष्य नाही आहेत संतांना, तर असे हजारो लाखो जीवांचा उद्धार करण्याचं, सेवा करण्याचं कार्य हे संत करत असतात. पुढे सांगतात, की तेलंगी लोकांना अनुग्रह, तेलंगी लोकांना अनुग्रह. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर तिसऱ्या दिवशी काही कोमटी मंडळी गोंदवल्यास आली. श्री महाराज नुकतेच समाधिस्थ झाले हे पाहून त्या सर्वांना अतिशय वाईट वाटले. त्यांची हकीकत अशी, बिदर हळ्ळी येथे उत्सव चालू असता हे कोमटी लोक त्या दिवशी त्या ठिकाणी आले होते. आपणास अनुग्रह देण्याविषयी श्री ब्रह्मानंदांना त्यांनी विनंती केली. तेव्हा श्री ब्रह्मानंद म्हणाले, तुम्ही थोडे थांबा. माझ्यापेक्षा माझे गुरु फार श्रेष्ठ आहेत, ते येथे येणार आहेत. त्यांच्याकडून मी तुम्हाला अनुग्रह देववीन. ते कोमटी 8-15 दिवस राहिले, पण तेवढ्यात श्री महाराज आले नाहीत. म्हणून ते परत आपल्या गावी गेले. काही वर्षे गेल्यावर गोंदवल्यास जाऊन आपण श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा हा हेतू मनात धरून ते इतक्या लांब आले आणि केवळ 3 दिवसांचीच त्यांची चुकामुक झाली. ते सगळे स्त्री पुरुष धाय मोकलून रडू लागले व स्वतःला अत्यंत भाग्यहीन समजून निराश झाले. पुढे काय करावे हे त्यांना सुचेना. त्यावेळी आप्पासाहेब पडगावकर त्यांनी त्यांना सांगितले, की तुम्ही असे निराश होऊ नका. तुम्ही सर्वजण रात्री गोशाळेत जा. तेथे श्री महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत. त्यासमोर श्री महाराजांची प्रार्थना करा व तेथे समाधीसमोर निजा. तुमचे काम होईल. काय सांगतायत, की तुम्ही असे निराश होऊ नका. तुम्ही सर्वजण रात्री गोशाळेत जा. तेथे श्री महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत. त्यासमोर श्री महाराजांची प्रार्थना करा व तेथे समाधीसमोर निजा. तुमचे काम होईल. त्याप्रमाणे ती मंडळी प्रार्थना करून निजली. पहाटे सर्वांना श्री महाराजांनी दर्शन दिले. सर्वांना मंत्र सांगितला. सर्वांची पूजा घेतली आणि जपासाठी माळ देऊन सर्वांना सांगितले, तुमचे काम झाले ना. बघा काय आहे, की जसं बडगावकरांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे ती मंडळी प्रार्थना करून निजली. पहाटे सर्वांना श्री महाराजांनी दर्शन दिले. सर्वांना मंत्र सांगितला. सर्वांची पूजा घेतली आणि जपासाठी माळ देऊन सर्वांना सांगितले, की तुमचे काम झाले ना. आता प्रसाद घ्या आणि आनंदाने घरी जा. सर्वजण जागे झाले आणि मला अनुग्रह झाला असे एकमेकांना सांगू लागले. त्यांच्यामध्ये एक म्हातारी होती. ती जागी झाली व उठून बसली. तेव्हा तिच्या पदरांतून माळ पुढे पडली. तिला आनंदाश्रू आले, कारण श्री महाराजांनी अनुग्रह दिल्यावर जपासाठी जी माळ दिली होती तीच ती माळ होती. प्रत्यक्ष माळ पाहिल्यानंतर श्री महाराजांनीच अनुग्रह दिला याबद्दल कोणास संशय उरला नाही. 2 दिवस राहून ती मंडळी आनंदाने परत गेली. केवढा मोठा अनुभव आहे.
की जो महाराजांनी दिलेला आहे. अगदी जपाची माळसुद्धा त्यांनी दिलेली आहे. नाम दिलं, जपाची माळ दिली, दर्शन दिलं सर्व. आणि हे ते झोपल्यानंतर, निजल्यानंतर हे सर्व झालेलं आहे. पुढे सांगतायत की आत्महत्या टळली. आत्महत्या टळली. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर 10-12 दिवसांनी म्हैसूरकडील एक मनुष्य गोंदवल्यास आला. पण आपण येण्याच्या अगोदर केवळ थोडेच दिवस आधी श्री महाराजांनी देह ठेवला हे ऐकून त्याला अतिशय वाईट वाटले. त्यांच्या दर्शनासाठी आपण इतके लांब आलो आणि आता दर्शन शक्य नाही या कल्पनेने तो फारच निराश झाला आणि त्या भरात पादुकांपुढे जीव देण्याचा त्याने विचार केला. श्री महाराज देहाने जरी गेले तरी ते आत्मरूपाने आहेत. त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत. जे ते नाम चालू आहे ते तेथे आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्याला सांगून पाहिला, परंतु त्याने आपला विचार काही बदलला नाही. एक दिवस त्याने पुष्कळ अफू विकत घेतली, तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन व आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून त्याने ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली. सर्व मंडळींची निजानीज झाली आणि हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत पादुकांसमोर बसला. 12 वाजून गेले, 1, 2, 3, 4 वाजून गेले तरी मृत्यूचे काहीच चिन्ह दिसेना. शेवटी 5 वाजता तो उठला व शौचाला जाऊन आला. नंतर तोंड धुण्यास बसला असता आत जीभ साफ करावी ह्या हेतूने त्याने हाताने ती चोळली व एक ओकारी काढली. त्याबरोबर रात्री घशात घातलेली अफूची लांब गोळी जशीच्या तशीच बाहेर पडली. हा प्रकार पाहून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले आणि असा आतताईपणा करणे श्री महाराजांना पूर्वी कधी आवडले नाही व यापुढेही आवडणे नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली. नंतर त्या माणसाने श्री महाराजांची मनपूर्वक क्षमा मागितली व पादुकांवर अनुग्रह घेतला. काय सांगतायत इथं बघा किती, की त्यांच्या दर्शनासाठी म्हैसूरवरून आलेला आहे आणि म्हैसूरहून आलाय आणि आता महाराजांचं दर्शन नाही झालंय आणि त्या भरात पादुकांपुढे जीव देण्याचा त्याने विचार केला. श्री महाराज देहाने जरी गेले तरी ते आत्मरूपाने आहेत. त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत. जेथे नाम चालू आहे तेथे ते आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्याला सांगून पाहिल्या, परंतु त्याने आपला विचार काही बदलला नाही. एक दिवस त्याने पुष्कळ अफू विकत आणली, तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन व आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून त्याने ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली. सर्व मंडळींची निजानीज झाली आणि हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत पादुकांसमोर बसला. 12 वाजून गेले, 1, 2, 3, 4 वाजून गेले तरी मृत्यूचे काहीच चिन्ह दिसेना. शेवटी 5 वाजता तो उठला व शौचास जाऊन आला. नंतर तोंड धुण्यास बसला असता जीभ साफ करावी या हेतूने त्याने हाताने ती चोळली व एक ओकारी काढली. त्याबरोबर रात्री घशात घातलेली अफूची लांब गोळी जशीच्या तशीच बाहेर पडली. हा प्रकार पाहून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले आणि असा आतताईपणा करणे श्री महाराजांना पूर्वी कधी आवडले नाही व यापुढेही आवडले नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली. नंतर त्या माणसाने श्री महाराजांची मनपूर्वक क्षमा मागितली व पादुकांवर अनुग्रह घेतला. तर अशा रीतीने इथे महाराजांच्या निर्वाणानंतर पण आलेल्या कर्नाटकातून आलेल्या बिदर हळ्ळी इथून आलेल्या साधकांना महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे आणि त्याच प्रकारे ह्या तरुणाला सुद्धा महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि एवढी मोठी घटना इथे प्रत्यक्ष घडलेली बाबांनी आपणाला सांगितलेली आहे. आणि इथं म्हणजे त्याने ती गोळी खाल्लेली आहे, नंतर नामस्मरण केलं आहे, कितीतरी लाळ आत गेलेली आहे, त्या लाळेने पण ती गोळी आतमध्ये, आणि आपण गोळी गिळतोच तरीसुद्धा ती गोळी जशीच्या तशी बाहेर पडलेली आहे. हे आहे नामाचं सामर्थ्य, हे आहे सद्गुरू शक्तीचं सामर्थ्य. आणि त्यामुळे समाधीवर जरी नाम आपल्याला मिळालेलं असेल, प्राप्त झालेलं असेल, तरीसुद्धा त्या नामात तेवढीच शक्ती असते जेवढे आपले
सदेही सद्गुरू असताना ज्यांना नाम अनुग्रह झालेला आहे, त्यांना जसं नाम प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे समाधीवरती सुद्धा ज्यांना नाम अनुग्रह प्राप्त झालेला आहे त्यांनाही तितकीच शक्तिपूर्ण नाम प्राप्त झालेलं आहे. हे इथून आपणाला सिद्ध होतंय. इथे आपण थांबूयात. महाराजांचं नाम आपण घेऊयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ.